गाजवलं आणि म्हणून जे लक्ष येतो हे बच गया. अजून काही करू शकता, अजून बरंच काही होणार आहे. कुस्ती जास्त वेळ चालणार नाही, हे सगळे जाणताय. शाबास आणि चितपट कुस्ती होणार. चल म्हणून जे तळमळ आणि कळकळ आदरणीय बाळासाहेबजी लांडकेच्या शब्दामधून होती. ही कुस्ती पोहोचावी ऑलिम्पिकचं लक्ष ठेवून समाजाला काही अरे बाप रे बाप गडबड नाही करायची. असा आहे गडबड नाही करायची. खेळ असा आहे. गडबड नाही करायची. दोघंही न थांबणारे पैलवान आहे. आपले पैलवान आहे. मध्ये घे किरण्या व्यवस्थित अंग. कोई पुकारा करे शेर अली का, कोई गर्जना करे बजरंग बली का, दोनों का मकसद एक है. बाला रफे क्या बात है पैलवान. असा एक नम्र पैलवान, तगडा पैलवान. म्हणून वाघ सिंहाची लढत कुस्ती स्पर्धा व्हावी, नियमानुसार व्हावी, गतिमान कुस्ती व्हावी, अखंड आयुष्य अखंड. हा सर्व इतिहास सांगितला 1972 पासूनचा. अनेक स्पर्धा, परदेशात जाणं, भारतीय कुस्ती संघाचं प्रशिक्षक होणं आणि महाराष्ट्रातली कुस्ती जिवंत ठेवणं, संघटन जिवंत ठेवणं. म्हणून आज कुस्तीला वैभव निर्माण झालेला आहे. आज जी मैदान वगैरे जे आयोजित होतात त्याचं कारण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आहे. म्हणून नानासाहेब नवलेनं सांगितलं की आपलं दैवत माना. आज राष्ट्र रक्षणाचं, राष्ट्र संरक्षणाचं जे काम आहे ते कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून मनानं, मेंदून आणि मनगटानं पिढी घडवण्याचं काम हे संघटना करत आहे. म्हणून स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्यावरती ही जबाबदारी टाकली आणि कुस्तीवरची मामासाहेब मोहळांनी जबाबदारी टाकली ती बाळासाहेब लांडगे सरांच्यावरती. दोघंही या कुस्तीसाठी झटत आहे. म्हणून आज आपल्याला जे वैभव निर्माण झालेलं आहे, पण लक्ष इथं न थांबता म्हणून क्रांतिकारी निर्णय घेतला. नगरच्या अधिवेशनात इतर केसरी बंद, फक्त महाराष्ट्र केसरीचं टायटल, आणि ते कोणी लावूही नये. अमुक केसरी तमुक केसरी, त्यामुळे कुठेतरी कुस्ती थांबू लागली. असा कंडका निर्णय घेण्याची ताकद आणि ती धमक आहे. म्हणून आजचं मैदानाला जे स्वरूप आणलेलं आहे, संजोग सेठ वाघेरे पाटील आणि सर्व पिंपरी वाघेरेचे सर्व ग्रामस्थ मंडळी आणि प्रतिष्ठान, हे देश कार्य आहे. बलशाली भारत आपल्याला घडवायचं आहे.